श्राप देऊन रामाचा अवतार घेतला आहे की नाही? श्राप दिला होता काय? जसं मला श्रीविराहामध्ये भटकवलं त्याचप्रमाणे तुम्हालाही श्रीविराहामध्ये भटकावं लागेल आणि जे वानराचं रूप मला देऊन माझी चेष्टा तुम्ही केली त्याच वानरांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. कशा प्रकारची देवीची आराधना करावी आणि देवीची आराधना करताना काय करू नये असं मी सांगितलं. काय करू नये? मांसाहार. लक्षात ठेवलं ना? हा चला, मला आज फार एक आनंदाची गोष्ट वाटली. एक दर्शनाला इथे आल्याच्या नंतर एक माता मुली माझ्याकडे आली आणि मला म्हटली मला माळ घालायची. कोण होते ते मला माहिती नाही, पण बस जर आपल्या कथेमधून जर एखाद्याचेही मनामध्ये परिवर्तन होते, जर 50% झालं तर खूप अतिउत्तम. पण चला, एवढं काळ कथा सांगितल्याच्या नंतर एक तरी म्हटलं माळ घालायची, ही माझ्या कथेची सार्थकता आहे. माझी कथा सार्थक झाली. कारण जर आपल्याला बघून असं वाटतं की चला आपणही सात्विक आहाराकडे जावं, आपणही परमार्थाकडे जावं, आणि ही पहिली पायरी आहे. भगवंताकडे जाण्याच्या रस्त्याचा पहिला टप्पा हाच आहे. खरंच फार आनंद वाटला. तेव्हा आता मम्मीने सांगितलं की ताई मला माळ घालायची आहे, कधी घालू? मला कथा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परिधान करते. कशा प्रकारे देवी आईनं वचन दिलं, मी तुझ्या घरामध्ये जन्म घेईल. दक्ष प्रजापतीच्या घरामध्ये जन्म घेतला. सांगितलं होतं ज्यावेळी माझ्या पतीचा अनादर करशील त्यावेळी तुझ्या घरात मी थांबणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळी दक्षानं भोलेनाथांचा अनादर केला त्यावेळी दक्षाचं घर सोडलं आणि सती मातीनं जो देह दक्षाकडून भेटलेला होता तो देह वडिलांच्याच यज्ञामध्ये त्याग केला. आता सुंदर अशी श्री शिव महापुराणामध्ये पंचाक्षर मंत्राची चर्चा सांगितली. सांगतात उपमन्यू ऋषींची आणि भगवान श्री कृष्णांची ही चर्चा आहे. कारण सांगतात ज्याप्रमाणे प्रभू शिव प्रभू रामांचं निरंतर भजन करतात, राम 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 म्हणत राहतात, त्याप्रमाणे भगवान राम आणि भगवान कृष्ण सुद्धा नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जाप करतात. सांगतात महत्वाचा शिवांचा मंत्र नमः शिवाय असा आहे. परंतु त्याच्या समोर जेव्हा आपण ओम जोडतो, प्रणवाक्षर जोडतो, आणि ते प्रणव फार महत्वाचं आहे. कारण कुठलाच मंत्र ओम शिवाय पूर्ण होत नाही. पंचाक्षर मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, कुठलाही मंत्र असो, ओम प्रणव शिवाय तो पूर्ण होत नाही. जेव्हा नमः शिवाय मध्ये ओम जोडलं जातं तेव्हा तो षडाक्षर मंत्र होतो. परंतु महत्वाचा तो पंचाक्षर मंत्र आहे, नमः शिवाय. पंचाक्षर मंत्राची महिमा सांगताना उपमन्यू ऋषी भगवान श्री कृष्णाला फार सुंदर म्हणतात. पंचाक्षरस्य महात्म्यं वर्षकोटिशतेरपि अशक्यं विस्तरा कर्तुं तस्मात् संक्षेपतः शृणु. सांगितलं हा जो पंचाक्षर मंत्र आहे ना, याचं महात्म्य किती सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. सांगतात बाकीचे कुठलेही मंत्र आपण कितीही जाप केला तरीही त्यानं तो मंत्र सिद्ध नाही होत, कितीही कोटी केला. परंतु ज्यानं नमः शिवायचा पंचाक्षर मंत्राचा एक वेळा जरी जाप केला तरी त्याला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. नमः शिवाय मंत्राचा जाप करावा. सांगतात तो सहजही केला. या मंचावरून व्यासगादीवरून अपवित्र एखादी गोष्टीचा, कितीही मोठी अपवित्र गोष्टीचा उल्लेख करता येत नाही, परंतु सांगतात ती अपवित्र गोष्ट करताना सुद्धा हा मंत्र जर मुखातून निघला किंवा कानावरती पडला तर तो पुण्यच देणार आहे. सांगतात कोटी यज्ञ करणं आपल्याच्याने शक्य नाही, परंतु तोच नमः शिवायचा मंत्र जर जाप केला, ते शिवतत्वाचा जर जाप केला तर ते पुण्य अगणित आहे. त्या पुण्याची गणनाच नाही. सांगतात कुठलाही देव पाहिला तरी प्रत्येक देव विष्णू पासून ब्रह्मापासून 33 कोटी देवांपर्यंत सर्वजण पंचाक्षर मंत्राचाच जाप करतात. फार सुंदर सांगितलं बघा. मेदे शिवागमी जातम मुदयत शरम
सर्वेषां शिवभक्तानां शेषार्थ प्रसादतः. सांगतात जो पंचाक्षर मंत्राचा जाप करतो, साक्षात पंचाक्षर मंत्र हा शिवांचा आपल्याला भेटलेला प्रसाद आहे. कारण नमः शिवाय हा मंत्र साक्षात शिवांच्या मुखातून निघलेला आहे. त्याच्यामुळे जो मंत्र अद्याप असा एकही मंत्र नाही जो देवाच्या मुखातून निघलेला असावा, परंतु पंचाक्षर मंत्र नमः शिवाय हा मंत्र साक्षात शिवांच्या मुखातून निघलेला आहे. ज्याचा जप साक्षात विष्णू करतात, त्याच्यामुळे त्या जपाचा उल्लेख आणि तो मंत्रोच्चार आपल्या मुखातून वारंवार व्हावा. सगळ्यात महत्वाचे श्री शिव महापुराणामध्ये 2 मंत्र सांगितले. एक तर आहे हा पंचाक्षर मंत्र किंवा ज्याला तुम्ही षडाक्षर मंत्र म्हणा, नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, आणि दुसरा श्री शिवाय नमस्तुभ्यं. जेव्हा भगवंताच्या पूजेकरिता जातो तेव्हा हे 2 मंत्राचा जाप आपल्या मुखातून होणं फार महत्वाचं आहे. आपण जर काही गोष्टी करत असू, आपल्या मुखातून जर नाम घेणं शक्य नसेल तर सरळ नमः शिवायचा मंत्र, आजकाल आपल्याकडे मोबाईल आहे की नाही, ही सुविधा फार चांगली झालेली आहे. आपल्याला चांगलाही उपयोग आहे, वाईटही आहे, परंतु आपण चांगलं करा. निरंतर कानाजवळ तो मंत्र लावून ठेवा किंवा तो कानावर तरी पडावा. कारण सगळ्यात मोठी भक्ती मी जसं तुम्हाला सांगितलं, श्रवण ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. श्रवणासारखी मोठी भक्ती कोणती नाही. ते श्रवण करा, पंचाक्षर मंत्र श्रवण करा. पंचाक्षर मंत्राचं वर्णन भगवान श्री कृष्णांना उपमन्यू ऋषींनी सांगितलं. काय महत्व आहे सांगतात. शिवांची कथा आहे अशी आहे, शिवांचं महत्व असं आहे की ती कथा ऐकण्याचं लालच भगवान श्री कृष्णांच्या मनात सुद्धा आहे. कथा ऐकण्यासाठी सांगतात, मनुष्य बाकी गोष्टींसाठी लालची असूच नाही, पण कथा ऐकण्यासाठी, देवाचं भजन ऐकण्यासाठी नेहमीच लालची असावं, रसिक असावं. जिथे आपल्याला समजावं देवाची कथा आहे, भजन आहे, तिथे उठून रात्री अपरात्री जावं. जेव्हा आपल्याला समजतं की देवाची कथा इथे आहे, ऐकावी. कारण ती देवाची कथा ते शिव महापुराण सहज ऐकायला भेटत नाही. ते जर आपल्याला भेटते तर भरभरून श्रवण करा. या ग्रंथाच्या सानिध्यामध्ये जितकं राहता येईल तेवढं राहावं. कारण महाराज शिवांची कृपा साधारण नाही. इथे याच ठिकाणी गावामध्येच तुमच्या लोकांना, कितीतरी लोकांना प्रचिती आलेली आहे. श्री पशुपतीनाथांची तर आलेलीच आहे. काल मला मंत्री काकांनी सांगितलं की ताई, माझ्यावरती अशी परिस्थिती आली होती की मला बेडवरचं उठता येत नव्हतं, परंतु माझ्या मुलानं देवाला आराधना केली, देवाला म्हटलं, आणि मी सुद्धा विनंती केली पशुपतीनाथांना, आणि पशुपतीनाथाची एवढी कृपा झाली की मला ऑपरेशन करायची वेळच आली नाही. सांगतात त्या शिवांची कृपा कशी, कधी, कुठे होईल सांगता येत नाही. हे नमः शिवाय मंत्र इथे एक जाप केलाय ना, त्याचं फळ देव कुठे जाऊन कधी देईल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे भरभरून भजन करा, भरभरून नमः शिवायचा जाप करा. सांगतात भगवान श्री कृष्ण जे देवाची महती ऐकतात, जी महती गातात, सांगतात त्यांचं सुद्धा दर्शन करण्याची लालसा शिवांच्या मनामध्ये होती. बर का, फार सुंदर छान एक कथा सांगतात. ज्यावेळी भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता, कोणाचा जन्म झाला होता लक्ष आहे ना सगळ्यांचं? मागे झोपल्या की काय आहेत ना, लक्ष देऊ नाही का बरं, महत्वाचं आहे फार. त्याच्यात तुम्ही झोपणार नाही बरं का. हा, आणि कसं तुमचे सगळ्यांचे चेहरे इतके प्रफुल्लित दिसतात, इतके टवटवीत दिसतात की ते बघून मला फार आनंद वाटतो कथा सांगण्यासाठी. कारण असं आहे, जेव्हा आपण कथेकरिता येतो काळजीत तर बसूच नाही, चिंतेत तर बसूच नाही. आणि माणसाला दुःखी जर व्हायचं म्हणलं तर काही कारण लागत नाही बघा, आहे की नाही. पुढे जर चलत चलत आपल्याला म्हणलं इथं कशा बरोबर बस खाली, एवढं म्हणू ते लगेच आपलं मन दुःखी होत आहे. आपल्याला दुःखी व्हायला काही कारणच लागत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे दुःखी व्हायला कारण नाही शोधायचं आणि सुखी व्हायला शोधायचं नाही. काही मनामध्ये आणायचं, आनंदी व्हायचं. हा असं आहे. एका घरातून रोज मोठ्या मोठ्याने हसायचा आवाज यायचा. कशाचा आवाज यायचा लक्ष आहे ना सगळ्याचं? लक्ष देऊ नाही का बरं. सांगतात एका घरातून मोठ्या मोठ्याने रोज हसायचा आवाज यायचा.
तिथल्या गावातले सगळे लोक शॉक मध्ये असायचे की आपल्या घरात रोज रडापडी सुरू आहे, धिंगाणा सुरू आहे, काही ना काही भांडण सुरू आहे, यांच्या घरात असं काय असावं की रोजच हसते. त्यातल्या एका माणसाने जाऊन विचारलंच, काय रे बाबा तुझ्या घरात रोज इतका हसण्याचा आवाज येतो मोठे मोठ्याने, काय कारण? त्यानं सांगितलं, माझी पत्नी मला रोज चपलेनं मारते. काय करते? लक्ष आहे सगळ्याच. तुम्ही असं नाहीत ना, हा तुम्ही गुणाच्या दिसण्यावरूनच दिसतात. त्याने सांगितलं, माझी पत्नी रोज मला चपलेनं मारते आणि तिनं मला चपलेनं मारलं की असं आहे आमच्या दोघांचं. तिने मला बरोबर नियम चपलीचा मारला, मला बरोबर नियम लागले की आनंदीत होऊन ती हसते आणि नियम चुकला की आनंदीत होऊन मी हसतो. असं हसी खुशी आमचं आयुष्य सुरू आहे. ठीक आहे. आनंदी राहायचं जर म्हटलं, खुश राहायचं जर म्हटलं तर आपल्याला काही कारण शोधायचंच नाही, काही शोधायचं ना, आनंदी व्हायचं. जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे उमानाथ तुम्हारी, उमानाथ तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे उमानाथ तुम्हारी, जय हो रे जगन्नाथ तुम्हारी, जय हो रे महादेव तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे महादेव तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे. विश्वनाथ तुम्हारी, जय हो रे महाकाल तुम्हारी, जय हो रे विश्वनाथ तुम्हारी, जय हो रे महादेव तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे महादेव तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो रे भोलेनाथ तुम्हारी, जय हो वैष्णव पशुपतिनाथ भगवान की, आज के आनंद की. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सांगतात, जे भोले बाबा कन्हैयाचं भजन करतात, रामाचं भजन करतात, सांगतात ज्यावेळी देवाचा जन्म झाला, कन्हैयाचा जन्म झाला. कन्हैयाचा जन्म कुठे झाला होता? आहेत ना सगळे? कुठे झाला होता कन्हैयाचा जन्म? कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये. कुठे नेलं? कुठे नेलं? गोकुळाला. हे नेलं ना? हा बोला की, हा बोलत चला, जरा मध्ये मध्ये बोलत चला. असं आहे, आपल्याला थोडा वेळ भेटला की पहिली शेजारीन जाता तुम्ही बोलायला, आहे की नाही? पहिली शेजारीन कायच करू तुमचं. तुम्हाला जसं सांगितलं ना कालपासूनच, पहिल्या दिवशीपासून शेजारीनले वाईट. हा गीता आला की असा भावकीवर कसा वाद असते तुमचा, कट्ट एकमेकाचे तोड बघत नाही काय काय ठिकाणी, आहे की नाही? तसा वाद असा धरा इथे आलं की शेजारीकडे. हा कारण जसं तुम्हाला सांगितलं, शेजारी चांगली असेल तर चांगलं आहे तुमचं, आहे की नाही? जर खरंच चांगली असेल तर कधी शब्द बोलणार नाही. तुम्हाला शेजारीची परीक्षा घ्यायची का? आज घ्या. जर तुम्हाला बोलली तर समजायचं चांगली नाही. तुम्ही म्हणता काय लावायला करेल आमच्या, असं आहे बघा.
तुमच्यामुळे शेजाऱ्याला तुम्ही सांगायचं माझ्याशी बोलू नको. कशामुळे? कारण तुमचं पुण्य तिच्या पत्रात जाईल बघ, आहे की नाही? शेजारी सगळं डबल भेटेल राज्यासारखं. कसं आहे बघा, चांगली जर शेजारी नसेल तर ती तुम्हाला होऊनच मिळेल की माझ्याशी बोलू नको बाई, आहे की नाही कथेमध्ये. आणि असे शेजारीनं अशीच असावी की जिनं भजनाला घेऊन जावं, आल्याच्या नंतर जिनं आपल्याशी बोलू नये, तरच तुमचं काहीतरी कल्याण आहे की नाही? नाहीतर काही काही लोकांचे शेजारी इतक्या खतरनाक असतात, इतक्या खतरनाक की देवदेवाचा जरा नाद नसतो काही काहीच्या शेजारीला, बरं का? अशी जर तुमच्यासारखी लई चांगली बाई होती, तिला फार नाद शिवकथेचा, देवाला जायचा, शिवाळ्यात जायचा, पण तिच्या शेजारीला नादच नव्हता, जरा नाद नव्हता. तिनं विचार केला मी जर देवाकडे गेली मेल्याच्या नंतर, तिने देवता इतका केला होता की तिला माहिती होतं की मी जाणारच आहे देवाकडे. गेल्यावर देव मला म्हणे तू इतकी देवदेव करत होती, शेजारीने एकदा नाव घेतलं नाही, तू केलं काय आता परत? म्हणली शेजारणीला थोडं देवदेवला लावतेच म्हणली बाई, आता तुमच्यासारखी होती लय चांगली. आता तिने शेजारणीला म्हणली हिना कधी तीर्थाटन केलं नाही, कधी विठ्ठलाचं नाव घेतलं नाही, कधी देव बघितला नाही, हिला पंढरपूरलाच घेऊन जाते म्हणली. आता कुठे घेऊन जाते? पंढरपूरला डायरेक्ट. शेजारणीला म्हणली बाई ग मला जर गावात जायचं होतं येते सोबत. आता तिच्या मनात तिला जर म्हणलं पंढरपूरला तर ती यायची नाही, काहीला देव पटतच नव्हता. ती म्हणली बाई ग कोणी सोबतच नाही, चल ना. आणि तिला गाडी भेटेना करू करू तिला पंढरपूर चलतच नेली. कशी नेली? चलतच. ती जशी गेली पंढरपूरला, शेजारणीनं जसं विठ्ठलाचं मंदिर बघितलं तंतनच करायला लागली. म्हणली याच्या दारात आत्तापर्यंत आली नव्हती मी, कसं आणलंस तुम्हाला? नाद बाबा फार सुंदर सांगतो बघा प्रभात. या शेजारणीना आणि या शेजारणीना बरं नाही केलं ग बया, आणि या शेजारीला बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला या शेजारीला बरं नाही केलं ग बया, विठोबाच्या दारातच उभा केली. पण चलत नेली होती, चलत नेऊ बिना चपलाचीच नेली तिनं. पंढरीची वाट लई चालणारे माझ्या अगं पंढरीला तर नेलंस तू मला, पण बिना चपलाच कसं गेलंस? आणि अशी बिना चपलाची नेली होती, सारे खडे रुतले होते, सारे काटे रुतले होते. ती म्हणली अगं बाई तू नेलं तर नेलं, सगळे पायाला माझे फोडच आणले. पंढरीची वाट लई द्वाड, आणि चालता चालता पायाला आले फोड. आणि या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया बया दुष्टांत संपला. भावाचं काय? शेजारणीशी बोलायचं नाही. हा इथं फक्त माझ्याशीच बोलायचं आल्याच्या नंतर. चला सांगा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये. त्याच्यानंतर कुठे आणलं? गोकुळाला आणण्यात आलं. सांगतात जेव्हा गोकुळाला जन्मोत्सव साजरा होत होता भगवान श्रीकृष्णांचा, एवढा आनंदामध्ये गोकुळामध्ये उत्सव साजरा होत होता. आणि सांगतात त्या उत्सवामध्ये सगळेजण आले, सगळेजण बघून गेले देवाला. परंतु भोले बाबाच्या मनामध्ये इच्छा झाली की मी माझ्या देवाचं बालपणातलं दर्शन घ्यावं. कसे दिसत असावे माझे देव? माझ्या देवानं जन्म घेतलाय, माझ्या कन्हैयानं, माझ्या रामानं जन्म घेतलेला आहे, मला माझ्या देवाला बघायचं आहे. देवाच्या दर्शनाची इच्छा झाली. आणि सांगतात भोले बाबा आता राहावे ना गेलं. पार्वती मैयाला म्हणायला लागली पार्वती
अगं माझी इच्छा आहे की मी जावं आणि कन्हैयाचं जाऊन दर्शन घ्यावं, माझ्या देवाचं दर्शन घ्यावं. सांगितलं देवा, अहो तुमच्या गळ्यामध्ये साप असा विचित्र तुमचं स्वरूप आहे, अवतार आहे. कोणती आई तिच्या लेकराच्या जवळ असा बाबा येऊ दे? सांगा बरं तुम्ही. ते म्हणले नाही ग पार्वती, मी काय करतो, साप घेऊन जात नाही जरा गळ्यामध्ये, साप तुझ्यापाशी ठेवून जातो आणि जातो. म्हणले अहो तुम्ही कसंही रूप धारण केलं तरी भोले बाबा तुम्ही ओळखूयात नाही. म्हणली पार्वती, असा जोग्याचं रूप धारण करतो आणि जोग्याचं रूप धारण गोकुळामध्ये जातो. आता सांगतात भोले बाबांनी असं सुंदर जोग्याचं रूप धारण केलं आणि धारण करून आता निघाली गोकुळाकडे, नंद महलाकडे, कैलासावरून. एक जोगी आयो रे तेरा, एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे गोकुलाल का. एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे गोकुलाल का. जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे गोकुलाल का. हो मैया दिखा दे गोकुलाल का. एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे गोकुलाल का. तेरे पलनी में तेरे पलनी में, तेरे पलनी में पावन दिखा दे गोकुलाल का. एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे गोकुलाल का. हो मैया दिखा दे गोकुलाल का. गोंधळ करता सगळेजण खाली बसून घ्या, जेणेकरून झाकी व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना बघता येईल, न गोंधळ करता. खाली बस, खाली. आयो रे तेरे द्वार,
दिखा दे मुख लाल का एक जोगी आयो रे तेरे पास दिखा दे मुख लाल का हो मैया दिखा दे मुख लाल का तेरे पलवे में तेरे पलवे में पालनहार दिखा दे मुख लाल का एक जोगी आयो रे तेरे पास दिखा दे मुख लाल का सांगतात यशोदा मैया गोकुळामध्ये नंदबालामध्ये आवाज द्यायला जेव्हा लालाला खेळवत होत्या एक वाजता सांगतात जोगी बाबांना भोले बाबांना ठरवलेलं होतं की मला दर्शनाकरिता जायचं आहे माझ्या लालाच्या माझ्या देवाच्या आता दर्शनाकरिता जायचं म्हटलं जर भोले बाबांनी खरोखर स्वतःच्या रूपामध्ये जर दर्शन दिलं असतं तर गोकुळामध्ये सगळी गर्दी देवाच्या दर्शनाला धावली असती आता सांगतात वेषांतर केलं भोले बाबांनी आणि वेषांतर केल्याच्या नंतर आता निघाले आहे देवाच्या दर्शनाकरिता या भोले बाबा एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का हो मैया दिखा दे मुख लाल का तेरे पलवे में है पालनहार दिखा दे मुख लाल का एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का सांगतात जेव्हा जोगी बाबा भोले बाबा आले आणि भोले बाबा आल्याच्या नंतर गोकुळामध्ये नंदबालाच्या दिशेने आले मला दर्शन घ्यायचं आहे विचारत आले अरे नंदबाल कुठे नंदबाल जरा मला सांगा कोणत्या दिशेने आहे विचारतायत भोले बाबा कुठे नंदबाल सांगितलं तो तिकडे त्या बाजूने आहे ना तिथे नंदबाल आहे आली नंदबालामध्ये आणि बाहेरून म्हणतात भिक्षामध्ये मध्ये भिक्षामध्ये आणि भिक्षामध्ये म्हणून आवाज देत आहे यशोदा मैया भिक्षा घेऊन बाहेर आली कोण आला याचे विचारायला अगोदर गेली आणि याचे काला म्हणतीये भोले बाबांना होलिए अखियों में प्यास जोगी करे अरदास बड़ी दूर से आयो लेके दर्शन किया ये अखियों में प्यास जोगी करे अरदास बड़ी दूर से आयो लेके माई आई सोना संजोगता दिखा दे मुख लाल का जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का दिखा दे मुख लाल का सांगतात यशोदा मैया गेली दारामध्ये आणि बोलत आहे भोले बाबांना की काय भिक्षा आली सांगा भोले बाबा म्हणतात अरे तुझ्या घरामध्ये जो लाला आहे ना जन्म घेतलेला ज्याला बघण्याकरिता सगळ्या त्रिभुवन व्यापूळ आहे त्याला जरा मला दाखवतेस का यशोदा मैया म्हणली नाही रे माझा लाला मी तुला दाखवणार नाही भिक्षा मग काय पाहिजे थांब जरा तुझ्यासाठी मी आतून जाऊन धनधान्य घेऊन येते यशोदा मैयाला म्हणतात भोले बाबा अगं खूप लागून आले ग आस घेऊन दर्शनाची देवाच्या एवढी आस आहे आशा आहे दाखव ना तुझ्या लालाला यशोदा मैया आत जाते आणि आता भिक्षा घेऊन येत आहे जे सुपामध्ये ठेवलेलं आहे सुपामध्ये भिक्षा घेऊन येत आहे आणि घे धनधान्य घे रख ले हीरे मोती के रे
ये पत्थर इस काम के रखवे हीरे मोती तेरे, ये पत्थर इस काम के मेरे, जो भी हो गया माला माल निरख मुखला दुका, जो दिखा दे मुखला दुका, वो मैया दिखा दे मुखला दुका। जेव्हा यशोदा मैया सुपामध्ये घेऊन गेली धान्य, भोले बाबाने सांगितलं, अगं यशोदा, हे धनधान्य माझ्यासाठी माती मोल आहे तुला. दगड माती जसं आहे तसं हे तुझं धान्य आहे, तुझं धन आहे माझ्याकडे. अगं हे नको मला, तो जो पाळण्यामध्ये तुझा लाला खेळतोय ना तो दाखव. यशोदा मैया म्हणतीये की अरे त्या लालाला जर मी तुझ्या घरीला घेऊन आले तर माझा लाला किती वेळा घाबरेल. मी काय दाखवणार नाही पण तुला माझा लाला. आता खूप विनंती करते. देवानेही विचार केला, कन्हैयाने विचार केला की माझ्या शिवांना माझी मैया काही मला भेटू देणार नाही. आता देवाने असं जोर जोरात रडायला सुरुवात केली. खूप रडायला लागले ते. यशोदा मैया आपल्या ओढणीने नजर काढतीये, माझ्या लालाची नजर उतरू दे रे बाबा. पण देव काय रडायचे राहीनातच. तेवढ्या ती सखी आली आणि सखी यशोदा मैयाला म्हणायला लागली, अगं यशोदा, तुला माहिती नाही तो जो जोगी बाबा आलाय ना दारामध्ये, नक्कीच त्यानं काहीतरी लालाला केलं असेल बाहेर. मग तुला सांगते, त्याचे एवढं हुशार कोणी नसत. एक काम कर, त्याच्या हातामध्ये तू काय कर, आपल्या लालाला देऊन टाक. म्हणजे त्याच्या हातात जर दिलं ना तर आपल्या लालाची नजर पण निघू शकते. तू हुशार दिसतोय बघ, अलख निरंजन म्हणतोय. अगं तो हुशारच असावा. तू नजर काढते तरी नजर उतरत नाही. एक काम कर, लालाला घे आणि त्या जोगी बाबाच्या हातामध्ये देऊन टाक. आता यशोदा मैया जातीये आणि लालाला हातामध्ये भोले बाबांच्या देते. जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे मुखला दुका, जोगी हो गया माला माल निरख मुखला दुका, जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे मुखला दुका, ओ मैया हे हातामध्ये राहू द्या. मुखला दुका, ओ मैया दिखा दे मुखला दुका. संतात जेव्हा भेट झाली शिवांची आणि कन्हैयाची, ती भेट बघितली आणि जे लाला जोरजोरात रडत होते ते लाला एका क्षणामध्ये शांत झाले. त्यांचा देव अशा हसत हसत किलकाऱ्या मारायला लागले. एवढ्या किलकाऱ्या मारायला लागले, भोले बाबा खुश झाले, आनंदी झाले. भोले बाबा यशोदा मैयाच्या दारामध्ये नाचायला लागले. अरे माझ्या लालाची भेट झाली, माझा कन्हैया मला दिसला, माझा देव जन्म झालेला देव मला दिसला. आनंदित झाले भोले बाबा. यशोदा मैया आनंदित झाली. अरे बरं झालं रे बाबा, बरं झालं. अरे तुझ्यामुळे माझा लाला रडायचा थांबला रे, रडायचा थांबला. धर बरं, घे बरं जरा माझ्या लालाला आशीर्वाद दे बरं अजून एकदा. अरे यशोदा मैया जी नको नको म्हणत होती ती आज होऊन लाला भोले बाबांच्या हातामध्ये द्यायला लागली. भोले बाबा कन्हैया एकमेकाकडे बघतायत आणि हसतायत. आनंद झालेला आहे. भोले बाबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत. काय आनंद होता शिवांची आणि आज कन्हैयाची भेट झालेली होती. सगळा आनंद गोकुळवासी बघत होते, भरभरून आशीर्वाद देत होते, भरभरून आनंदी आनंद करत होते. आनंदी आनंद झाला. आता देव समाधानी झाले आणि आता यशोदा मैयाच्या हातामध्ये देवांना दिलं आणि सांगितलं, मैया अगं नशीबवान आहेस, त्रिभुवनाचा पालन करता पालनहर्ता तुझ्या घरामध्ये जन्मलेला आहे यशोदे, तू धन्य आहेस. आणि सांगतात भोले बाबांनी आता छान असं भजन सुरू केलं आणि छान भजन म्हणतायत त्या काली कमलीवाल्याचं.
सुंदर असं या आपणही कन्हैयाच्या नावाचं सुंदर भजन करूया. सगळ्यांनी छान भोले बाबांसोबत आपण सगळेजण मिळून टाळी वाजवत भोले बाबांच्या भजनामध्ये आनंद घेत, ज्याला नृत्य कलामध्ये नृत्य करत, टाळी वाजवत भजन करत आज भोले बाबा स्वतः नाचतायत देवाच्या भजनात, तर आपण किती नाचावं. या सगळ्यांनी छान भजन करत. काली कमली वाला, अरे काली कमली वाला मेरा यार है, अरे काली कमली वाला मेरा यार है, और मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है, और मेरे मन का मोहन तू दिलदार है. वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. हाँ तो मेरा यार है, मेरा दिलदार है, मेरा यार है, मेरा दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. मनमोहन में तेरा दीवाना, राउ बाउ बबैया ही घराना. आओ मतलब यही कराना, आओ मतलब यही कराना. ओ मनमोहन में तेरा दीवाना, राउ बाउ बबैया ही घराना. आओ मतलब यही कराना, आओ मतलब यही कराना. ओ शाम सलोने तू मेरा रिझवार है, ए शाम सलोने तू मेरा रिझवार है, और मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. जीवन अब तेरे सहारे, जीवन अब तेरे सहारे, जीवन अब तेरे सहारे. ओ तेरे हाथ से जीवन की पतवार है, तेरे हाथ से जीवन की पतवार है, और मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, जय हो मेरे मन का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन दिलदार है.
प्यासा गणपती दर्शन का प्यासा गणपती दर्शन का प्यासा ओ मांगन प्रीत की एक आशा दर्द दिल दर्शन का प्यासा गणपती दर्शन का प्यासा गणपती दर्शन का प्यासा ओ तेरे हर वादे पे मुझे एतबार है अरे तेरे हर वादे पे मुझे एतबार है और तेरे बनवा आली कमली वाला मेरा यार है कमली वाला मेरा यार है आली कमली वाला मेरा यार है मेरे मन में सूर्यास्त होत आहे या दोन्ही वेळेला दिवा लावण्याचं अतिशय महत्व आहे देवाला देवपूजेचं तर अनन्य साधारण महत्व आहेच परंतु जरी सकाळच्या वेळेला नाही झालं त्या कामानुसार तरी सायंकाळच्या वेळेला का होईना त्या वेळेला दिवा लावावा घरामध्ये लावा शिवालयामध्ये लावा पूजा करायची असेल पशुपतीनाथाची जर पूजा असेल 2 वेळा आपल्याला पूजा करावी लागते सकाळची सूर्योदयाची वेळी व्हावी आणि संध्याकाळची सायंकाळच्या वेळेला बरोबर व्हावी भले सायंकाळच्या वेळेला पूजा सुंदर झाली त्यानंतर सायंकाळचा वेळ निघून गेल्याच्या नंतर जेवा हे की नाही सायंकाळच्या वेळेला कधी जेवू नये असा नियम आहे सांगतात नियमानं कोणतीही गोष्ट केली तर ती सिद्ध होते लवकर होते एक व्यक्ती नियमानं सायंकाळच्या वेळेला भोलेनाथांच्या मंदिरामध्ये दिवा लावायला जायचा आता शक्यतो भोलेनाथांचं मंदिर कुठे असतं शक्यतो एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती गावाच्या बाहेर असतं हे की राम नाम सत्य आहे ना बरं राहतं जरा बाहेरच्या बाहेरच असतं शक्यतो ठरलेलंच आहे देवी आईचं मंदिर अगदी डोंगरावरती उंच आणि भोलेबाबांचं गावाच्या बाहेर थोडं तळाला असतं थोडस खड्ड्यामध्ये सांगतात हा जो शिवभक्त होता देवाला दिवा लावायला जायचा नित्याचा नियम याचा सायंकाळचा रोज सायंकाळी दिवा लावायला जायचा त्याच गावामध्ये एक असा नास्तिक राहत होता ज्याला देव जराही पटत नव्हता हा जेव्हा दिवा लावायला जायचा शिवांचा भक्त तेव्हा तो दुसरा जो होता तो नास्तिक याच्या पाठीमागे हा दिवा लावून घरी पोहोचत नाही तोपर्यंत दिवा विझून माघारी यायचा कोण हा नास्तिक रोजचा या दोघांचा नियम सुरू झालेला होता हे दिवा लावायचं नाही मागून जायचं दिवा विझून यायचं याला घरी येईपर्यंत एके दिवशी त्या गावामध्ये खूप पाऊस झाला एवढा पाऊस झाला की नदीला पूर आला आता जेव्हा नदीला पूर आल्याच्या नंतर आता हा जो रोज दिवा लावायला जाणारा होता याने विचार केला मंदिर तर अर्ध पाण्यात गेलं दिवा कुठे लावावा जावं कसं विचार केला जर मी गेलो तर एवढ्या पुरामध्ये मी तर वाहूनच जाईल आज एक काम करतो आज जातच नाही म्हटलं हा काही आज दिवा लावायला सायंकाळच्या वेळेला गेलाच नाही पाऊस सुरू होता पूर नदीला आलेला होता आता मंदिर पाण्यात गेलेला होता हा काही गेला नाही पण तो जो दुसरा होता त्यानं विचार केला हा फार शिवांच्या नियमाचा आहे हा नक्कीच पुरामध्ये सुद्धा हा दिवा लावायला हा गेलाच असणार याचा दिवा काही मी जळू देणार नाही मला दिवा याचा विझवायला जायलाच पाहिजे आता हा दिवा लावणारा गेला नाही सायंकाळच्या वेळेला पण हा दिवा विझवणारा पोहत नदीच्या पुराच्या पाण्यातून मंदिरात गेला जसा गेला शिवालयामध्ये गेला पोहत शिवलिंग तर पाण्यातच गेलेलं होतं परंतु जसा गेला याला पोहत जाऊन दिवा कुठे दिसला नाही जेव्हा दिवा दिसला नाही सगळीकडे बघतोय अंधार झालेला होता सगळीकडे कुठे दिवा नाही
आता जसा मंदिराच्या बाहेर निघणार, शिवपिंडीकडे बघायला लागला, पाण्यात गेलेली शिवपिंड होती. तेव्हा एका क्षणामध्ये लख प्रकाश मंदिरामध्ये झाला, शिवालयामध्ये झाला आणि एका क्षणामध्ये भोले बाबांनी त्यांच्या समोर प्रकट होऊन त्याला दर्शनच दिलं. बोले श्री भोलेनाथ भगवान की. भोले बाबांनी प्रकट होऊन दर्शन दिलं. जसं दर्शन दिलं याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. आपण रोज दिवा विझवलेला आहे, आता एखाद्या त्याची शिक्षा, त्या पापाचं प्रायश्चित आपल्याला करावं लागणार. आता म्हटलं काही खरं नाही. परंतु जसे भोलेनाथ समोर प्रगट झाले, भोले बाबांनी त्याला जवळ घेतलं आणि आलिंगनच दिलं. जसं आलिंगन दिलं भोले बाबांना, तो म्हणायला लागला, थरथर कापायला लागला, घाबरला. भोले बाबांना म्हणायला लागला, देवा माझं चुकलं, मला माफ करा, देवा माझं चुकलं, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी रोज तुमचा दिवा विझवला. भोले बाबांनी जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा तू घाबरू नको, तुला मी काहीच करणार नाही. त्याने प्रश्न केला देवाला, देवा अहो रोज तो दिवा लावायला येत होता, त्याच्या समोर कधी तुम्ही मला प्रकट झालेले दिसले नाही, माझ्या समोर कशी काय झाली? मी तर किती पापी आहे, मला मारण्याकरिता आलेले आहेत का देवा? देवाने सांगितलं, नाही रे बाळा, अरे त्यानं दिवा लावायचा नियम मोडला, परंतु तू दिवा विझवायचा नियम मोडला नाही, आणि त्या नियमामुळे मला तुझ्या समोर येऊन प्रकट होऊन तुला दर्शन द्यावं लागलं. हो नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ हरि मुखे भारा, हरि मुखे भारा, हरि मुखे भारा, हरि मुखे भारा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, आणि ज्याचा नियम आहे त्याच्या लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नियमानं कोणतंही कार्य केलं तर ते सिद्धच होतं. सांगतात मग ते शिवांचं असो, कृष्णाचं असो, देवी आईचं असो, कोणाचंही असो, पण नियमानं करावं. उगाच आपल्याला 7 दिवसाचे 9 दिवसाचा नवरात्र असं उगाच बांधून दिलेलं नाहीये, त्याच्याही पाठीमागे कारण आहे. नियमानं व्हावं, आणि ते करत असताना देवादेवांमध्ये भेद कधी करू नये. ते करत असताना देवादेवांमध्ये भेद ज्याने केला, सांगतात त्याची भक्ती कधी सिद्धच झाली नाही. काही लोक म्हणतात आम्ही कृष्णाला मानतो, कोणी म्हणते आम्ही रामाला मानतो, कोणी म्हणते शिवांना मानतो, कोणी म्हणते देवीला मानतो. परंतु शास्त्र सांगतं, ज्याप्रमाणे एक पतिव्रता स्त्री आहे, सर्वस्व आपल्या पतीला मानते परंतु आदर सगळ्यांचा करते, त्याप्रमाणे एक भक्त, एक वैष्णव कसा असावा, एक इष्ट कोणाला तरी मानावं, एक देव ठरवून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा. सांगतात एक देव ठरवा, आदर सगळ्यांचा करा, परंतु एक इष्ट कोणाला तरी माना. आणि सांगतात कोणाच्याही मंदिरात गेला तरी मनातून दर्शन करा. जर कृष्णाला मानत आहात ना, शिवलिंगामध्ये कृष्णाला शोधा, कृष्णाला बघा. जर कृष्णाला शिवांना मानताय ना, कृष्ण मंदिरात गेल्याच्या नंतर त्या काली कमलीवाल्या त्या रूपामध्ये शिवांना बघा. आणि आजही पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तर पांडुरंगाच्या भाळावरती शिवलिंगच आहे. गेलात शिवलिंगाच्या दर्शनाला तर पाणी जल घेण्यासाठी तिथे बसलेले कृष्णच आहे, विष्णूच आहे. सांगतात देवादेवांमध्ये भेद करू नका. एकदा एक फार सुंदर भक्ताची कथा सांगतात, ज्याचं नाव नरहरी सोनार सांगतात. हे जे नरहरी सोनार होते की नाही, हे फक्त आणि फक्त शिवांनाच मानायचे. कोणाला मानायचे? फक्त आणि फक्त शिवांना. परंतु जातीनं सोनार होते. पांडुरंगाचे एक भक्त होता, पांडुरंगाच्या भक्तानं त्याच्याकडे तो गेला. त्याचा नवस होता पांडुरंगाच्या भक्ताचा, की माझ्या घरामध्ये जर मुलगा झाला तर मी विठ्ठलाला कंबरबंद बनवेल. काय बनवेल? कंबरपट्टा, कंबरबंद बनवेल, असा नवस होता. नवस त्याचा सिद्ध झाला, आणि सिद्ध झाल्याच्या नंतर तो त्या नरहरी सोनाराकडे गेला आणि जाऊन म्हणायला लागला, हे बघ माझ्या घरामध्ये माझं कार्य सिद्धीस गेलेलं आहे, विठ्ठलासाठी कमरबंद बनवायचा आहे, तो तेवढा बनवून दे बरं. त्यानं सांगितलं तो बनवण्यासाठी मला माप पाहिजे. आता माप जर पाहिजे तर त्यानं सांगितलं थांब एक काम करतो, मी जातो आणि विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन तुला आणून देतो, मग तसाच सोन्याचा कमरबंद मला बनवून दे. गेला, आणि गेल्याच्या नंतर देवालाही माहित होतं विठ्ठलाला, अरे हा कुठे माझ्या आणि शिवामध्ये फरक करतोय, भेद करतोय,
याला ही प्रचिती झाली पाहिजे की शिव आणि कृष्ण, शिव आणि राम वेगळे नाही. सांगतात हा व्यक्ती जेव्हा कमरेचं माप घ्यायला गेला तेव्हा सांगतात देवानं त्यांची कंबर जी होती की नाही ती कंबर जरा लहान केली. काय केली? छोटी केली जरा. आता माप त्याने घेतलं, त्या नरहरी सोनाराला नेऊन दिलं माप. जसं माप नेऊन दिल्याच्या नंतर त्यानं अगदी त्या मापाचा कमरबंद बनवला. त्या व्यक्तीनं ज्याचं नवं स्वतः कंबरबंद घेतला, आणला, कमरेला बांधून बघितला विठ्ठलाच्या. आता देवानं पोटच फुगवलं त्याचं. जसं पोट फुगवलं, कमरबंद लावून बघतायत कमी पडतोय कमरबंद. आता त्यानं विचार केला अरे माप तर बरोबर घेऊन गेलो तर कमी कसं काय पडायला लागलं. पुन्हा सोनाराकडे गेला. अरे कसा बनवलास? कमी पडला, वाढून बनव जरा. पुन्हा एकदा माप आणले, वाढून बनव. त्यानं पुन्हा वाढून मापानं बनवला. जेव्हा देवाला बांधायला गेले पुन्हा एकदा कमरबंद. आता तो लहान पडायला, मोठा व्हायला लागला, उरायला लागला. तो व्यक्ती ज्याचं नवं स्वतः तो त्या सोनाराकडे आला, नरहरी सोनाराकडे, आणि म्हणायला लागला अरे बाबा माझ्याकडून माप कमी जास्त होतंय, बनवणारा तू आहेस, एक काम कर ना, तूच माझ्यासोबत चल विठ्ठलाच्या दरबारामध्ये तिथे, आणि तिथे जाऊन हाताने तुझा माप घे. त्याने सांगितले बघा मी काय त्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणार नाही, मी काय त्यांना मानत नाही, मी फक्त आणि फक्त माझ्या शिवांना मानतो, मी काही येणार नाही. जरी मला न्यायचं असेल, तुमचा आग्रहच असेल तर मला डोळे बांधून न्या. कसं न्या? कसं न्या? डोळे बांधून आहेत ना सगळे? हा, आता माझे डोळे बांधून न्या. कसं न्यायचं? तर डोळे बांधून. बिचारायला बांधली डोळे, नेलंही. जसा गेल्याच्या नंतर माप घ्यायला लागला. म्हणलं काम करा, मला विठ्ठलाच्या समोर उभा करा, मला कमरेच्या समोर उभा करा, म्हणजे कमरेचं बरोबर माप मी घेत. जसं कमरेचं माप घ्यायला जवळ गेला, जसं शिवलिंग हाताला लागावं तशी कंबर देवाच्या हाताला लागायला लागली. एक क्षण वाटायला लागला अरे मी माप नेमकं कमरेचं घेतोय की माझ्या शिवलिंगाचं घेतोय. आता डोळ्याची पट्टी काढली, पट्टी काढून पुन्हा एकदा विठ्ठलाला बघितलं. आता दर्शन झालं. जेव्हा दर्शन घेतलं दिसलं की अरे हा तर विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. पुन्हा डोळ्याला पट्टी बांधली. जशी बांधली पुन्हा कमरेचं माप घ्यायला लागलं, ती बरोबर कंबर जशाच्या तशी हाताला शिवलिंग लागायला लागलं. बरोबर शिवपिंड लागतंय खालचं, संपूर्ण हाताला अगदी शिवलिंगासारखंच लागतंय. सांगतात की जेव्हा शिवलिंग पुरेपूर हाताला लागायला लागलं, कमरबंदाचं माप घेताय, शिवलिंग हाताला लागतंय, पुन्हा डोळ्याची पट्टी काढताय, आणि पुन्हा तेच विठ्ठलाचं स्वरूप दिसतंय. आता जे स्वरूप दिसत होतं, शेवटच्या क्षणाला प्रचिती आली, लक्षात आलं की आता माझ्या लक्षात येते की माझे शिव आणि माझा विठ्ठल काही वेगळा नाही. आणि सांगतात तेव्हा मनाला प्रचिती झाली आणि भगवंताचं दर्शन झालं. हरी म्हणा कुणी, गोविंद म्हणा कुणी, गोपाळ म्हणा कुणी, नारायणा. हरी म्हणा कुणी, गोविंद म्हणा कुणी, गोपाळ म्हणा कुणी, नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा कुणी. सांगतात ते शिवतत्व, ते रामतत्व, ते विष्णू तत्व काही वेगळं नाही. आता हा सुंदर प्रसंग सांगतात. एकदा त्रिभुवनामध्ये एका राक्षसानं खूप उदम माजवला होता. त्या राक्षसाचं नाव होतं तारकासुर. काय नाव होतं त्या राक्षसाचं? तारकासुर. आहेत ना सगळे? झोपले की काय मागची? आहेत का? आज औषध दिलं नाही का आपण? हा चला देऊ बरं थोडस. चला चला करा बरं हात वर. चला 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 करा करा करा. कंटाळाच करू नका, आता थोडे दिवस राहिले आपल्याला. सगळ्यांनी जोरात माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आहे सगळ्यांच्या जागेवर? जाऊ देऊ नका. थोड्याच वेळामध्ये ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत आहात तो क्षण पटकन येणार आहे की नाही? फक्त मंदिरात जागेवरती ठेवा. सांगतात तारकासुर नावाचा दैत्य उदम माजवलेला होता. सांगतात तारकासुरानं एक वरदान घेतलेलं होतं की त्याचा मृत्यू एखाद्या कौमार्य बालकाच्या हातून व्हावा, एखाद्या कुमाराच्या हातून व्हावा. कोणाच्या हातून व्हावा? कुमाराच्या. असं वरदान घेतलं होतं. त्याने इतका उदम माजवलेला होता की त्याचा मृत्यू कसा व्हावा याकरिता सगळे देव संकटात आलेले होते, काळजीत पडलेले होते. तेव्हा विचार केला
की तारकासूर एक इतका मोठा दैत्य आहे, त्याचा अंत जर करायचं म्हटलं तर बालकही कुमारही तेवढाच बलाढ्य असायला हवा, तेवढा शक्तिशाली असायला हवा. तेव्हा सगळ्या देवतांनी भगवान विष्णूंनी सर्व देवता 33 कोटी मिळून विचार केला की या जगामध्ये त्रिभुवनामध्ये सगळ्यात शक्तिशाली आहेत भगवान महादेव. जर त्यांचाच पुत्र जन्माला आला तर तोच तारकासुराला मारू शकतो. आता सगळे म्हणले जेव्हापासून सती मातेचा अंत झालाय, जेव्हापासून सती माता गेली आहे तेव्हापासून भोले बाबा पूर्ण संन्यासी झालेले होते, पूर्ण जोगी होऊन बसलेले होते, पूर्ण वैराग्य आलेलं होतं. आता विवाहच करायचं नाही असं ठरवलेलं होतं. विचार केला की ह्या भोले बाबांचा विवाह लावायचा तरी कसा. आता सगळे देवता मिळून आले भोले बाबांकडे आणि भोले बाबांना म्हणायला लागले, भोले बाबा तुम्हाला विवाह करायचा आहे. भोले बाबा म्हणले, बघा एकदा विवाह मी करून बघितलाय, मला आता विवाह करायचं नाही. सांगतात प्रत्येक लग्नामध्ये, प्रत्येक मंगलाष्टकामध्ये 5 वेळा सावधान सावधान माणूस ऐकते. एक नाही, किती वेळा ऐकता? सगळ्यांनी ऐकले ना? झाले काय नाही तुम्ही? करावा, हरकत नाही, संसार करावा, पण कसा करावा? नेटानं करावा. संसारी असावे असोनी नसावे, असा संसार करावा नेटाचा. भोले बाबा म्हणतायत की बाबा विवाह केला परंतु पत्नी आता गेली, आता मला वैराग्य आले, मला विवाहच करायचा नाही. तेव्हा समजवतायत, अहो भोले बाबा तुम्ही विवाह करा. तुम्ही जर विवाह केला तर पार्वती मैया आणि तुमच्या संघातून जो पुत्र उत्पन्न होणार आहे तो जगाच्या कल्याणाकरिता उत्पन्न होणार आहे. जर तारकासुराचा अंत करायचा आहे तर त्याकरिता तुमच्या पुत्राला जन्माला यावं लागेल. तुम्ही विवाह करा. साक्षात भगवान विष्णूंनी सुद्धा गृहस्थ आश्रमात स्वीकार करा हे सांगितलं बर का. सांगतात की प्रपंच आणि परमार्थ याची सांगड प्रत्येकालाच घालता येत नाही. लक्ष देऊ नाही का? प्रपंच करत असताना परमार्थ करा ही शिकवण स्वतः विष्णू शंकरांना देत आहेत. प्रपंच करावा परंतु देवाला विसरू नये कधीच. प्रपंच तुम्ही कितीही केला तरी तो शेवटपर्यंत जाणार नाही, परंतु परमार्थ जर वेळेत केला तो मात्र बरोबर शेवट जाणार. सांगतात प्रपंच कधीच पूर्णत्वात जात नाही. कोणी जर आपल्याला म्हणलं चल ना कथेला, तर आपण म्हणतो नाही बाई आज एवढं काम आलंय, आज याचं लग्न आलंय, आज याच्या लग्नाला मला जायचंय, आज कथेला नको बाई, आज याचं असं आलंय, आज भजनाला नको बाई मला. कारण सांगायची म्हटलं तर काही कमी नाही, परंतु जर प्रपंच वेळेत केला तर मात्र पूर्ण होते. आज मला वाटतं गावात कोणाचं तरी कुठेतरी लग्न आहे, बरेचसे लोक ते लग्न सोडून शिवांच्या लग्नाला आले आहे की नाही. छान आहे, आनंद आहे. सांगतो प्रपंच कसं आहे, एखाद्या प्रपंचिक व्यक्तीचं घर आहे, ते घर पाया बांधला, भिंती उभा केल्या, 1 मजला बांधला, 2-3 वर्षांनी घर कमी पडायला लागलं, पुन्हा वाटलं दुसरा मजला बांधावा, पुन्हा काही वर्षांनी वाटलं तिसरा मजला बांधावा. घर तुमचं पूर्ण झालं का? झालं का? हो की नाही? बोला की हो नाही, काहीतरी करा. असं आहे. सांगतात जेव्हा प्रपंच किती पूर्ण करायला जाता, कितीतरी गोष्टी सोडून प्रपंच करायला जाता, त्या गोष्टी किती केल्या तरी तुम्ही पूर्णत्वात जाणार नाही. पण परमार्थ कसं आहे पहा. परमार्थिकाचं देवाचं मंदिर बांधायचं आहे. पाया बांधला, मंदिराच्या भिंती उभा केल्या, शिखर बांधलं, मूर्ती स्थापना केली, कलश पूजा झाली, कलशारोहण झालं, कलश स्थापित झाला, मंदिर पूर्णत्वास गेलं. तुमचं प्रपंचिक घर गेलं का पूर्णत्व 100 वर्षाची झाली तरी. परंतु जर मंदिर बांधायला घेतलं नाही, 1 वर्षाच्या आत शिखर बांधू, कलश बांधून मंदिर पूर्ण. त्याप्रमाणे सांगतात प्रपंच कसा असावा, नेटका असावा. कितीही प्रपंचात गुंतला तरी देवाला विसरू नये. प्रपंच आणि परमार्थ याची ज्याला सांगड घालता आली त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. आणि पहा बरेचसे लोक म्हणतात आमच्या घरामध्ये आमच्याच्याने देवदेवच होत नाही. पण घर कोणतं सिद्ध आहे ज्या घरामध्ये पत्नी आणि पती दोघी मिळून भजन करतात, दोघी मिळून परमार्थ करतात, असं घर सिद्ध आहे. त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगते कधीला येताना जोडीने या, जोडीने आरती करा, कारण तो परमार्थ लवकर फळतो.
आणि सांगतात ज्या घरामध्ये पतिव्रता स्त्री आहे त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी बाजूला जात नाही आणि कधीच देवही ते घर सोडून जात नाही. पतिव्रता स्त्री कशी असावी, घरामध्ये परमार्थ करणारी स्त्री कशी असावी, स्त्रीला लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा ती स्त्री घरामध्ये पतिव्रता स्त्री आनंदी असते तेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणते. पतिव्रते कसं असावं, पतिव्रता स्त्री कशी असावी याचं फार सुंदर उदाहरण श्री शिव महापुराणामध्ये सांगतात, प्रमाण सांगतात. पतिव्रताच सावित्री लोपामोदारुदंदती शांडिल्या शतरूपानु अनुसय्या लक्ष्मी स्वदा. सांगितलं स्वदा सती लक्ष्मी अरुंधती अनुसुया ह्या जशा पतिव्रता स्त्री होत्या अशी स्त्री आपल्याला बनता यावं. अनुसुया एवढी मोठी महान पतिव्रता स्त्री होती की अनुसुयाच्या घरामध्ये एक नाही 3 देवाच्या अंशाने जन्म घेतला होता. काय नाव त्यांचं? श्री दत्तात्रय भगवान. श्री दत्तात्रय भगवंतांनी पतिव्रता एवढी मोठी होती ती अनुसुया की तिच्या घरात जन्म घेतला होता. सांगतात पती कसाही असला तरी त्याची जी सेवा करते ती पतिव्रता स्त्री. त्या सावित्रीनं एवढं मोठं पतिव्रत त्या सावित्रीचं होतं की त्या सावित्रीनं यमाच्या हातातून पतीला आणलं होतं. कशामुळे? कारण ती पतिव्रता होती. पहा बरं, पतिव्रता आणि पतिव्रता याचे 2 भेद सांगितले जातात बघा, लक्ष देऊ नये का? सांगतात एका गावामध्ये एक खूप महान पतिव्रता स्त्री राहत होती. लक्ष देऊ नये का? उद्या आलं तर विचारणार. महान पतिव्रता ती होती. सांगतात पहिल्या बायका घरामध्ये मुसळानं चटणी कुटायच्या. हे की नाही? कशानं? मुसळ माहिती कुणाला काय असतं माहिती ना? जुन्या काळच्या बायकांना भरपूर शक्यतो माहितीच आहे. पहिल्या काळी मुसळ जाते हे की नाही जास्त नसायचे. आता आहेत का जाते कोणाकडे? कोणाकडे आहे की जाते? जरा हात वर करा बरं. तरी बऱ्यापैकी संख्या आहे. वा, शहरामध्ये एकही हात वरती नसतो. आमच्या घरी एकच जाते, ते जातं आमच्या सगळ्या कॉलनीत फिरतं. कारण शहरामध्ये जातेच नाही कोणाकडे. परंतु आमची आई पहिल्यापासून जुन्या पद्धतीनं बरंच वाटण काम असेल काही असेल जातेवरती तिचं बरंच सुरू असतं काही काही नाही. पहिल्या काळी जुन्या पद्धतीचे जाते मुसळ सारवण्याची पद्धत हे अगदी जुन्या काळाचं आहे. फार सुंदर ही पद्धती आहे. आणि सांगतो पहिल्या काळच्या बायका काय सुंदर जातेवरती गाणे सुद्धा म्हणायचे बरं. पहिल्या माझी मुक्ताई माझी जनाई जातेवरती ओव्या म्हणायचे विठ्ठलाच्या नावाच्या. एवढ्या आनंदाने म्हणायचे की विठ्ठल स्वतः यायचं दळू लागायला. विठ्ठल माझा पिता विठ्ठल माझा पिता. देव स्वतः दळू लागायला यायचे आणि त्यांच्या मागे म्हणायचे विठ्ठल माझा पिता विठ्ठल माझा पिता. पुन्हा म्हणायच्या रखुमाई माझी माता रखुमाई माझी माता. देव एवढे गुंगून जायचे त्यांच्या पाठीमागे की देवही म्हणायचे रखुमाई माझी माता रखुमाई माझी माता. या म्हणायचे देवा तुम्ही माता म्हणू नका, ती तुमची माता नाही फक्त आमची माता आहे. एवढ्या आनंदानं काय सुंदर ओव्या सुद्धा म्हणायच्या. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का गळीत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. सांगतात एवढ्या सुंदर ओव्या म्हणायच्या आहे की नाही. आजकालच्या बायकांना जास्त ओव्याच येत नाही. तो आमच्या गावाकडे आमच्या आजी आमच्या जुलत्या अजूनही आमच्या नावाचे ओव्या म्हणतात. लेकरांच्या नावाचे ओव्या असतात. इथे येतात का कोणाला ओव्या म्हणतात? येत असलं तर मला शिकवायला तरी या थोड्या थोड्या तुमच्याकडून शिकते तरी मी आहे की नाही. एक माता मौली एकदा एका गावात गेले कीर्तनाला. रात्री उशीर झाला मुक्कामी थांबले. ती सकाळी पहाटेच बिचारी जातेवर घरघर करत अशी नवऱ्याच्या नावाची ओव्या म्हणत होती. कोणाच्या नावाच्या? नवऱ्याच्या. बरं का अशी भारी ओव्या म्हणत होती नवऱ्याच्या नावाच्या. बरं का बसलेले नवरे तुमचे लक्ष देऊ नाही का? या इतक्या खतरनाक आहेत. कधी कधी ओव्यातून कधी तुम्हाला टोमणे देतात काही सांगता येत नाही. बरं का अशा खतरनाक माता मौलींना चॅलेंज नाही. अशी भारी ओवी म्हणत होती. तुम्ही ऐका, तुमच्या फायद्यात ठरलं तर ठरलं. ऐका लिहून ठेवा वाटलं तर. नवऱ्याच्या नावाची पाठच ओव्या म्हणत होती. काय म्हणत होती?
रामाच्या ग पाऱ्यामंदी, असं पुंट्याला झटका देऊ देऊ म्हणत होती. रामाच्या ग पाऱ्यामंदी जात माझं वांगा वांगा, आणि जात माझं वांगा वांगा, उठर गोधड्यातल्या स्वांगा. असं करते ते, तुम्हाला कळत नाही बाबा. हा, तुम्हाला माहित नाही कधी तुमचं सोंग करतात. अशा खतरनाक माता मौल्या ओव्या आहे की नाही. ओव्या म्हणाव्या कशा म्हणाव्या, अशा म्हणाव्या कशा, पहिल्या काळच्या जशा माता मौल्या म्हणायच्या तशा ओव्या म्हणाव्या. सांगतात पहिल्या काळी मुसळ असायचं, जाती असायचे, सारवण्याची पद्धत असायची. ती माता माऊली रोज मुसळानं चटणी कुटायची. आता मुसळानं चटणी कशी कुटली जाते, मोठ्याचे मोठा एक मुसळ असायचं, एक खांबासारखं धरा, लक्षात आणा, आणि ते असं वर खाली करावं लागायचं, आणि खाली उकळामध्ये मोठ्याचे मोठं उकळ असायचं, त्याच्यात मिरच्या आणि ती चटणी कुटायची. बरोबर. आता ती एवढी महान पतिव्रता होती. चटणी कुटत असताना तिचा नवरा जेव्हा बाहेरून यायचा, आल्याच्या नंतर जेव्हा तो तिला आवाज द्यायचा, अगं माझ्यासाठी पाणी घेऊन ये, आवाज देता क्षणी ती जेव्हा मुसळाने खालीवर करून चटणी कुटायची, ती मुसळ वर फेकायची, फेकून द्यायची, आणि जेव्हा मुसळ वरती फेकायची, नवऱ्याला जाऊन पाणी देऊन यायची, तोपर्यंत ते मुसळ वरतीच राहायचं. कशामुळे? कारण पतीचा आदेश मानायची, हे की नाही, पतीचा ऐकत जा, हे की नाही. बरेचसे ठिकाणी आमचे पुरुष मंडळ आम्हाला म्हणते, आमच्या बायकोला समजून सांगा, बायको ऐकतच नाही, बायको ऐकतच नाही. इतके गुणाचे असतात माता मौल्या, तरी असं बोलतात, मला कळतच नाही का असे बोलतात. हा, किती गुणाचे असतात माता मौल्या, कधी शब्दाचे बाहेर जातात का पुरुष मंडळीच्या. हा, आता जेव्हा ती जायची पाणी द्यायला गेली की मुसळ असाच वरती टांगलेला हवेत राहायचं, कारण पतिव्रता होती, पतीची आज्ञा पाळायची. आणि सांगतात माघारी यायची तोपर्यंत ती मुसळ वरतीच राहायचं, आणि पुन्हा खाली घेऊन ती पुन्हा एकदा चटणी कुटायला सुरुवात करायची. आता तिची ती सख्खी शेजारी नव्हती, ती रोज हे बघायची बर का, काय हा प्रकार. मुसळानं चटणी ही कुटायची, वरती फेकायची, ही जायची पाणी यायला, हिचं वरती राहायचं मुसळ. शेजारीन म्हणली, विचार केला तिने, हिचं जर मुसळ वर राहतंय तर माझं पण राहायला पाहिजे. आता हिनं एक दिवशी नवऱ्याला बोलूनच घेतलं. नवऱ्याला म्हणली, आहो ऐका काय, मग मी उद्या उकळामध्ये मुसळानं चटणी कुटान. तर म्हणलं बर. म्हणली उद्या मी चटणी कुटायला लागले की इथे येऊन बसायचं, मला पाणी मागायचं. नवरा म्हणला, लग्न झाल्यास कधी हाताने मला पाणी दिलं नाही, आता जर म्हणती द्यायचं तर काय हरकत आहे, मागतो मी, मला काय हरकत नाही, कधी मागायचं सांग फक्त. आता ठरलं, आणि ठरल्याच्या नंतर आता बरोबर आला तो, आणि आल्याच्या नंतर ही मुसळा म्हणे चटणी कुटायला लागली. जशी चटणी कुटायला लागली तेवढ्यात नवरा बाहेरून आला. नवरा बाहेर येऊन बसला खुर्चीवर, कधी मागायचं सांग बाई फक्त. आता ही बरोबर चटणी अशी कुटायला लागली, नवऱ्याकडे असे मोठे डोळे गेले तिने. नवऱ्याला कळलं, त्याला सवय होती मोठे डोळे बघायची तिची, ठीक आहे. नवऱ्याने डोळे बघितले, त्याची लक्षात आलं आता पाणी मागायचं आपल्याला. असे डोळे मोठे गेले त्याने त्याच्याकडे बघून. ते म्हणले, अगं मला पाणी दे बरं. मागितलं त्याने पाणी, हिने सांगितल्याप्रमाणे. जसं पाणी मागितलं तिनं मुसळ वर फेकलं, जसं फेकलं म्हणली तिचं राहिले, नवऱ्याने पाणी मागितलं आपलंही राहिलं पाहिजे. जसं वर आहे की नाही बघायला वर गेली, तसाच मुसळ गोविंदाय नमो नमः असं आहे. पतिव्रता आणि पतिव्रता यामध्ये फरक आहे की नाही. त्याच्यामुळे स्त्री अशी असावी, पतिव्रता असावी. जेव्हा स्त्री पतिव्रता असते तेव्हा परमार्थ घरामध्ये छान होतो. जरी विवाह आपल्याला करायचा आहे, लग्न आपल्याला करायचं आहे, गृहस्थ आश्रमामध्ये जावं. कारण सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतर. संसारिकाला धन्यता दिली, नक्कीच दिली, परंतु सांगतात भगवान विष्णू समजवतात शिवांना, शिवजी तुम्ही संसारिक झालात, पुन्हा एकदा संसार जर केला तर हे जनहितकारी आहे, जनकल्याणकारी आहे, आणि तुम्ही तर जगाच्या कल्याणासाठीच आहात, कलियुगाची देवता आहात, तुम्ही विवाह करा. बोले बाबा म्हणले, माझ्याशी विवाह कोण करेल? मी असा जोगी स्मशानात राहतो, कोणत्या घरची लोक मला मुलगी देतील? म्हणले भोले बाबा त्याची तुम्ही काळजी करू नका. सांगतात, ज्या सती मैयानं शरीर सोडलं होतं, त्या देवी आईनं हिमालयाची कन्या बनून पार्वती जन्म घेतलेला होता. बोली श्री पार्वती मैया की. पार्वती मैयानं जन्म घेतलेला होता मैनावती आणि हिमराजाच्या घरामध्ये. सांगतात जेव्हा जन्म झाल्याच्या नंतर ब्राह्मण देवतेला बोलावलं आणि सांगितलं, विचारलं हिचं जरा भविष्य सांगा, काय आहे, काय लिहिलेलं आहे. तेव्हा सांगितलं हिचं सगळं भविष्य तर छान आहे,
परंतु हिचा जो पती आहे ना, तो पती स्मशानात राहणार आहे, अंगावरती भस्म धारण करणार आहे, अंगावरती साप धारण करणार आहे. आता जेव्हा एखाद्या मुलीची आई असं जावं याचं वर्णन ऐकते तेव्हा कोणत्या आईला आवडेल, हे की नाही? तेव्हा ती मैनावतीला काही आवडलं नाही. मैनावतीने सांगितलं मी माझी मुलगी तशी ठेवीन पण लग्न करणार नाही अशा बाबासोबत. सप्तऋषी आले, ब्राह्मण देवता आले, नारदजी आले. नारदजीने सांगितले हे बघा मैनावती, हे जे अवगुण तुम्हाला वाटत आहेत ना, हे शंकराच्या चरणी जाऊन गुण बनत आहे. एक काम करा, तुम्ही तिचा विवाह भोलेनाथांशी लावा. सांगितलं की मी तर तिचा विवाह भोलेनाथांशी लावणार नाही, परंतु जे योगामध्ये होतं, जे नशिबामध्ये होता, जो योग लिहिलेला होता तो तर मोडणारा नव्हता. जेव्हा पार्वती मैयाने ऐकलं की माझा विवाह, माझ्या या भविष्यामध्ये माझा विवाह असा माझा पती असणार आहे, सांगतात मनोमन पार्वती आईने भोलेनाथांना स्वतःचा पती मानलेलं होतं, मनोमन पती मानलेला होता. आणि सांगतात जेव्हा पती मानायचं ठरवलं मनामध्ये, तेव्हा आराधना करण्याकरिता, शिव आराधना करण्याकरिता एक सखी सोबत घेतली आणि सखी सोबत घेऊन भोले बाबांची आराधना करण्याकरिता पार्वती मैया जंगलामध्ये गेली. सगळ्यांचं लक्ष आहे ना? हा म्हणे रामायण सगळ्यात जागेवर, इकडे तिकडे काय जाऊ देऊ नका, हे की नाही? थोडं औषध देऊ. चला बरं, हातवरती करा सगळ्यांनी. थोडेसे गुंगलेले दिसायला लागले मला मध्ये मध्ये लोक. हा गुंगू काय नका, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला विवाह सुरू करायचा आहे. फक्त काय निद्रा देवीला आणू नका. जोरात सगळ्यांनी म्हणायचं माझ्या पाठीमागे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. समजायचं दरवाजा पहिल्या दिवशीचं लक्ष दे ना. हा, सगळे आंधळेत आपण कलियुगातले, आहे की नाही? त्याच्यामुळे दरवाजा हुकवायचा नाही. सांगता पार्वती मैया वनामध्ये गेली आणि वनामध्ये जाऊन तप करायला सुरुवात केली, तपस्या करायला सुरुवात केली. सांगता पार्वती मैयाने एवढा तप केला होता, एवढा तप केला होता, काही वर्ष अन्न पाणी सोडलं, अगदी पानावरती राहायला लागली, बेलपत्रावरती राहायला लागली. आणि सांगतात पानावरती राहायला लागली म्हणून एक नाव पार्वती मैयाचं अपर्णा सुद्धा पडलं. सांगतात काही दिवसांना पानही खायची सोडली, ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता. सांगतात पार्वती मैयानं एवढी तप साधना केली, खूप तपस्या केली. वसंत ऋतू मधुमासे नवम्यां मृगधीष्णके अर्धरात्रे समुत्पन्ना गंगे वाशिषमांडला. सांगतात रात्री अपरात्रींची, दिवस ऋतूंची कोणतीही पर्वा न करता पार्वती मैयानं तप साधना केली. सांगतात एवढी तप साधना केलेली होती, एवढी तप साधना केली. सांगतात जेवढे वर्ष पार्वती आईनं तप साधना केली, सगळ्या तप साधनेचं एक व्रत तयार झालं, हे की नाही? एक व्रत साधना, सगळी जेवढी वर्षानुवर्षे साधना केली, सगळी साधना एका व्रतामध्ये समावली गेलेली आहे, ज्याला आपण हरितालिका व्रत असं म्हणतो, हे की नाही? हरितालिका व्रत ज्याला आपण म्हणतो, ही सर्व साधना पार्वती यांनी केलेली आहे. सांगतात जेवढे वर्ष त्यांनी साधना केली, आपण फक्त एक दिवसाचं तेवढं जर व्रत केलं तर तेवढं व्रत, सांगतात ज्याही मुलीला हवा तो पती हवा असेल, जो पाहिजे तसा वर प्राप्त करायचा असेल, तर तिनं ती हरितालिकेचं व्रत करावं असं सांगितलं जातं. आपल्याकडे बऱ्याचशा भागामध्ये लग्न झाल्याच्या नंतर हे व्रत करतात, परंतु नाही, हे व्रत कौमारिकांनी करायचं असतं, लग्न झालेल्या स्त्रियांनी करायचं असतं तसं नाही. परंतु मुख्य हे व्रत हरितालिकेचं व्रत ज्या कौमारिका मुली आहेत त्यांनी करायचं असतं. सांगतात महान असं व्रत तिनं केलं आणि व्रत केल्याच्या नंतर भोले बाबा समोरून प्रगट झाले. जेव्हा भोले बाबा प्रगट झाले, सांगतात भोले बाबांनी प्रगट होण्याच्या अगोदर सप्त ऋषींना परीक्षा घेण्याकरिता पार्वतीची पाठवलं होतं. परीक्षा घेतली होती की तुला त्या जोग्यासोबतच विवाह का करायचा आहे. तेव्हा सांगितलं होतं की मी मनोमन त्यांनाच पती मानलेला आहे आणि माझा विवाह भोलेनाथांशीच होणार आहे. सांगतात भोले बाबा प्रकट झाले आणि भोले बाबांनी प्रकट होऊन सांगितलं, पार्वती तुझा विवाह माझ्याशीच होणार आहे. पार्वती भवानी ही पूर्वजन्मापासून, पहिल्यापासून ही शंकराचीच होती. तू पूर्वजन्मी सती होतीस तेव्हा ही माझीच होतीस, आता पार्वती आहेस तेव्हा ही माझीच आहेस. तेव्हा युग युग जरी पलटले, युग कितीही पलटले तरी पार्वती भवानी ही शंकराचीच आहे. त्याच्यामुळे तू चिंता करू नकोस, माझा विवाह तुझ्याशीच होणार आहे. आता तू घरी जावं. सांगतात तप साधना पूर्णत्वास गेली आणि पार्वती मैया पुन्हा एकदा आपल्या घरी आली. जेव्हा घरी आली, सप्तर्षी आले
विनंती करण्याकरिता मैनावती हा विवाह होणं हे ठरलेलं आहे. नशीब कोणी बदलू शकत नाही, तिथी कोणी बदलू शकत नाही, योग कोणी बदलू शकत नाही. त्याच्यामुळे पार्वतीचा विवाह शंकराशी लावण्याकरिता आता तू तयार हो. आता सांगतात तयार झाली मैनावती, आणि मैनावती तयार झाल्याच्या नंतर हे आमंत्रण भोलेनाथांपर्यंत गेलं. आणि जेव्हा भोलेनाथांपर्यंत आमंत्रण गेलं, भगवान विष्णूंनी सांगितलं, देवा मैनावती म्हणजेच तुमच्या होणाऱ्या सासूबाई तुमच्या विवाहासाठी तयार झालेले आहेत. आता तुम्हाला विवाहासाठी स्वतः तयार व्हायचं आहे. भोले बाबा म्हणले, आता विवाहासाठी तयार कशाला काय व्हायचंय, मी आहे ना, असा आहे तसा जाऊ. आता सांगितलं भोले बाबा, अहो तुमचं लग्न आहे, लग्नामध्ये नवरदेव कसा दिसला पाहिजे, सजलेला दिसला पाहिजे, आहे की नाही, नवरदेव ओळखून आला पाहिजे. तुम्ही एवढे दिगंबर अवस्थेमध्ये गेलेले आहात, जरा छान वस्त्र परिधान करा, जरा नटा थोडस. आता सांगतात अंगावरती कपडे म्हणून वस्त्र म्हणून बागंबर घातलं. आता सांगतात एवढे छान वस्त्र आणले, पण ते वस्त्र परिधान केले नाही भोले बाबांनी. भोले बाबा म्हणले, याला काय अर्थ आहे, आजच्या दिवशी इतका छान मेकअप करायचा, रोजच्या दिवशी असंच हिंडायचं, आम्हाला काही तसं चालणार नाही. म्हणले भोले बाबा जरा थोडा मेकअप तर करा, थोडं नटाथटी तर करा, थोडी पावडर बिवडर तर लावा, थोडं काहीतरी करा. भोले बाबांची पावडर काय, कोणती, बस. सांगतात की भोले बाबा म्हणले, आम्हाला नटायचं कायचं काय नको बाबा, आम्हाला नटायचं असेल, पावडर लावायची असेल तर आम्ही भस्म लावून घेऊ अंगावरती. छान असं भस्म लावलं. आता म्हणले गळ्यामध्ये काहीतरी श्रृंगार करा, काहीतरी घाला गळ्यामध्ये. सांगतात सर्पच उचलले आणि सर्पच गळ्यामध्ये हाराच्या स्वरूपामध्ये घातले. आता सांगतात हाराच्या स्वरूपामध्ये सर्प घातले आणि सांगतात भोले बाबा तर तिकडून वरात घेऊन निघालेच, परंतु इकडे मात्र पार्वती मैयाला मेहंदी लावायला सुरुवात केली. पार्वती मैयाला सगळ्या सखियांनी सजवायला आता सुरुवात केली. या आपण भोले बाबांची तयारी, लग्नाची तयारी सुरू करूया. जी कमिटी मंडळी असेल सगळ्यांनी अक्षता वाटून घ्यायचं आहे, अक्षता नसेल पुष्प वाटून घ्यायचे आहेत. आणि स्टेज वरती एक पाठ एक चौरंग आणून मांडायचं आहे, 2 हार आणून मांडायचे आहेत. तयारी सर्वांनी सुंदर करून घ्यायची आहे. या सर्वांनी छान भजन करत पार्वती मैयाचा शृंगार करत बसून घ्यायचं आहे. लगा दो मेहंदी लगा के मुझे दुल्हन बना दो, मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो, मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो, मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो. उठे नारे नाचती, 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 उठे नारे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. उठे नारे नाचती, उठे नारे नाचती, उठे नारे नाचती, उठे नारे नाचती. स्टेज वरती आणा. पार्वती वरती खाली करा. मागे करायची का सुरुवात, आहेर आणलं का, हा आहेर दिल्याशिवाय जाऊ नका कुणी. पैशाचा देव असं काही नाही, प्रसादाचा आणला तरी हरकत नाही. करायची विवाहाला सुरुवात. नवरदेव नवरीच्या मामांना छापे लावले का, लावा 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 छापे निघतील असे लावा. भवला या शुभ्रव
सावता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत मासरा या ब्रह्मच्युत शंकर प्रभूती भीरदेवे सदा वंदिता सामा पातु विशेष भगवती जाड्यावा तुया सदा मंगलम सावधान ओ गही वरला मुका मुरात भरला ओरला रती लेख चालली लाडकी लेख चालली कन्या धन हे परत्यासाठी कन्या धन हे परत्यासाठी ज्याचे त्याला देऊन हाती तुटे आतरे कंठ गाठला तुटे आतरे कंठ गाठला डोळ्यावा हे दूर लाडकी लेख चालली लाडकी लेख चालली निरोप घ्यावा पाठवणीचा निरोप घ्यावा पाठवणीचा माहेराच्या आठवणीचा संसाराचे गाणे गाता संसाराचे गाणे गाता सुरात मेरा सूर लाडकी लेख चालली डोर लाडकी लेख चालली डोर शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान रामी त्र्यंबकच्या भूमी मोरोनिया ठाकुरे पुष्पांचे वर्षावदेव करते डोक्यानंदले सुतारे मारधान फिरा वही अर्पिले जावाई जनकाची यार भुवना यात सदा मंगल सुभग सावधान आशीर्वाद ब्रह्माने जली रे भाई अखेरचेच गळे योग चला योग वधूचा योग वराची लगे तोय रे सज्जरा गौरी हरा चंद्राला रोहिणी कशीच प्रिय हो वधू पार्वती महादेवया वराती या स्नेहाच्या मंगलाक्षदा मंगल या समयाची सुजन हो द्यावा आशीर्वाद सुजन हो द्यावा आशीर्वाद सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावा का मधुदास
रंभादिती वाहना अश्वसप्तमुखोदिशं हरिधनु शङ्खोऽमृतं चाभुदे रत्नानि चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलं शुभलग्नाय सावधान आता सावधान समयो साधा समीपे असे वाग्वादान करा फलार्ग घटिका संपूर्ण आली असे भावेस गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा साजिरे दो पक्षी कुलदेवता मधुवरा यात सदा मंगल शुभ लग्न सावधान तदेव लग्नं सुजनत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देव बलं तदेव श्रीपदे ते मनसा शुभ लग्न सावधान मुहूर्त सावधान वहाई सावचित्त सावधान बोले श्री महादेव भगवान की श्री पार्वती मैया की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सर्वांना शिव पार्वती विवाहाच्या खूप खूप नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाजी लगीन किती हर्षानं नाचते किती हर्षानं वाजते सोन्याचं 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 बाजी सोन्याचं बाजी Thank you.
राजा भीमराजी होते गावचनी कन्या, राजा भीमराजा होते गावचनी कन्या. दाखली रुक्मिणी सखी मंडळीच्या राणा, दाखली रुक्मिणी सखी मंडळीच्या राणा. महादेवाचं लग्न झालं आणि कोण कोण आलबराटी कोण कोण, आलबराटी कोण कोण, महादेवाचं लग्न झालं आणि कोण कोण आलबराटी कोण कोण, आलबराटी कोण कोण. लक्ष्मी देवीनं आलं भक्ती आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण, लक्ष्मी देवीनं आलं विष्णू नारायण आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण. महादेवाचं लग्न झालं आणि कोण कोण आलबराटी कोण कोण, आलबराटी कोण कोण, महादेवाचं लग्न झालं आणि कोण कोण मराठी कोण कोण, आलबराटी कोण कोण. फुल सावित्री देवीनं हो फुल सावित्री देवीनं आले विष्णू भगवान वैष्णव भोलेनाथ.